नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता तिसरी गणित या विषयातील समूहाचा पाव, अर्धा, पाऊण म्हणजे काय ते समजून घेऊया. चला. समूहाचा पाव, अर्धा, पाऊण. चित्रात 8 चेंडूंचा एक समूह दाखवला आहे. 8 चेंडूंच्या समूहाचे 2 समान भाग केले तुम्ही चित्रामध्ये पाहत आहात. प्रत्येक भाग हा 8 चेंडूंच्या समूहाचा अर्धा किंवा निम्मा भाग आहे. प्रत्येक अर्ध्या भागात 4 चेंडू आहेत. बरोबर. आता पहा, या चित्रात 8 चेंडूंच्या एका समूहाचे 4 समान भाग केलेले आहेत. प्रत्येक भाग त्या समूहाचा पाव भाग आहे. प्रत्येक पाव भागात 2 चेंडू आहेत. अर्धा आणि पाव मिळून पाऊण होतो. म्हणून एका समूहाचा अर्धा आणि पाव भाग मिळून त्या समूहाचा पाऊण भाग होतो. आता खाली पहा, या ठिकाणी तुम्हाला पूर्ण समूह म्हणजे 8 बॉल या ठिकाणी दिसत आहेत. आता याचा अर्धा या ठिकाणी पहा म्हणजे 4 बॉल आणि पाव म्हणजे 2. या ठिकाणी हे मिळून किती झाले? 6. म्हणजेच हा झाला पाऊण भाग. म्हणजे अर्धा आणि पाव मिळून पाऊण भाग या ठिकाणी झालेला तुम्हाला दिसतोय. चित्रात 8 चेंडूंच्या एका समूहाचा पाऊण भाग दाखवला आहे. चित्रात तुम्ही पाहत आहात. एका पूर्ण समूहामधून पाव भाग कमी केला तरी पाऊण भाग मिळतो. आता या ठिकाणी पहा, एका पूर्ण समूहामधून पाहता हा आहे पूर्ण समूह. या समूहामधून आपण पाव भाग कमी करूया. पहा बरं, पाव भाग कमी केला तर हा जो शिल्लक राहिला तो आहे पाऊण भाग. एका समूहाचे 3 पाव भाग एकत्र केले तर मिळणारा भाग किती असेल आपण पाहूया. आता हा पहा समूह म्हणजे 8 या ठिकाणी तुम्हाला बॉल दिसत आहेत. आता याचा प्रत्येक पाव भाग आपण एकत्र करूया. 3 पाव भाग आपल्याला एकत्र करायचे. पहा, पाव भाग, हा दुसरा पाव भाग आणि हा तिसरा. हे 3 पाव भाग आपण जर एकत्र केले तर आपल्याला किती भाग मिळतो? पाऊण भाग. खालील समूहाचा अर्धा भाग करा. या ठिकाणी पहा, या समूहाचा आपल्याला अर्धा भाग करायचा आहे. यामध्ये एकूण किती आकृती आहेत पहा बरं? 10 आकृत्या. यांचा अर्धा भाग आपल्याला समूहाचा केला तर अशा पद्धतीने अर्धा होतो. याचा अर्धा भाग म्हणजे 5. या पद्धतीने तुम्ही अर्धा भाग करू शकता. खालील समूहाचा अर्धा भाग दाखवा. आता पहा बरं, या समूहामध्ये किती गोल आहेत? या समूहामध्ये 14 गोल आहेत. बरोबर, तुम्ही मोजू शकता. आता या समूहाचा अर्धा भाग दाखवायचा म्हणजे 14च्या अर्धे 7 होतात. तर या ठिकाणी आपण काय करायचं? अर्धा भाग दाखवायचा. पहा बरं, यामध्ये मी तुम्हाला 7 म्हणजे समूहाचे एकूण 14 पैकी अर्धा भाग 7चा मी तुम्हाला दाखवलेला आहे. खालील समूहाचा पाऊण भाग रंगवा. आता पहा, समूह यामध्ये किती त्रिकोणाच्या आकृत्या आहेत? 8. याचा पाऊण भाग रंगवायचा. याचा पाऊण भाग म्हणजे किती असणार? 6. तर अशा पद्धतीने पाऊण भाग रंगवा. खालील समूहाचा पाव भाग दाखवा, राहिलेला भाग रंगवा व तो समूहाचा कितवा भाग आहे हे सांगा. आता खालील समूहाचा पाव भाग दाखवायला सांगितलं आहे. एकूण किती आकृत्या आहेत, किती षटकोन आहेत पहा बरं? 16. यातला पाव भाग म्हणजे हे पहा 4. पाव भाग म्हणजे 4. हा पाव भाग आपण दाखवला. आता राहिलेला भाग जो आहे तो समूहाचा कितवा भाग आहे तो आपल्याला रंगवायचा आहे. तर या अगोदर आपण रंगवून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण रंगवला. आणि हा कितवा भाग आहे? तर हा आहे पाऊण भाग या समूहाचा.
अशा पद्धतीनं हे पूर्ण समजून घ्या आणि तुमच्या पुस्तकामध्ये व्यवस्थितपणे सोडवा.